शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण व पूर्व नगरसेवक डॉक्टर श्री देवानंद थड़े का 50वां जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। यह कार्यक्रम उनके जनसंपर्क कार्यालय पर किया गया। इस शुभ अवसर पर सरपंच, उप सरपंच व अतिथिगण व उद्योगपति व नगरसेवक आदि गणमान्य उपस्थिति होकर उन्हें शॉल व पुष्पगुच्छ देकर व केक काटकर उनका जन्मदिन मनाया गया। इस शुभ अवसर पर उन्हें आमदार बनने की बधाई भी दी गई और उन्होंने डॉक्टर श्री देवानंद थड़े ने लोगों का, आए हुए व्यक्तियों का आभार भी व्यक्त किया। आइए देखते हैं आगे खबर। मॅडम देवानंद थले साहेब यांचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत आणि आदरणीय शिंदे साहेब यांचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे आणि ज्यांच्या तालमीत त्यांनी समाजाचं काम केलेले आहे तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंददिघे साहेब यांच्या तालमीत त्यांनी समाजसेवा केलेली आहे। 80% राजकारण आणि 20% समाजकारण या पद्धतीने त्यांचं समाजसेवा सुरू आहे। मला आज हे आठवत आहे की देवानंद थले साहेब हे संपूर्ण जिल्हाभर गोरगरिबांना समाजसेवा करून त्यांच्या काही ज्या अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि आता त्यांनी सांगितलं की मी 50व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे, परंतु मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचं प्रत्येक कार्यकर्त्याचं एक वर्ष आयुष्य देवो आणि ते सत्व आयुष्य हो आणि चांगले काम समाजामार्फत घडो अशा प्रकारची त्यांना मी शुभेच्छा देतो। कारण देव सुद्धा नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीशी असतो आणि म्हणून मी 50व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना माझ्या संपूर्ण ठाणे जिल्हा शिवसेना पक्षातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील भावी वाटचालीबद्दल ही शुभेच्छा देतो। माझी स्वतःची इच्छा आहे की आमचे जे बरेचसे सहकारी होते ते मोठमोठ्या पदावरती बसलेले आहेत आणि यांचं कार्य एवढं महान आहे की त्यांच्या नावातच देव आणि आनंद म्हणजे देवाचा आणि आनंद मिळवणारा असा जो समाजात माणूस आहे त्यांनी एकदा तरी आमदार बनावा अशा प्रकारची मी 50व्या वर्षी शुभेच्छा देतो। पुन्हा एक वार मी त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आज 30 जून निमित्त माझा वाढदिवस 50वा वाढदिवस साजरा करण्यात आला। तर कार्यकर्त्यांनी मला वाटतं एक हप्त्यापासून ते कार्यक्रम कंटिन्यू चालू होते। वृक्षारोपण असेल, वस्त्र दान असेल, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी शिलाई मशीन असेल, आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी सायकल वाटप असेल, त्याच्यानंतर मशीन असेल, असे विविध प्रकारचे समाजामध्ये उपयोगी येतील असे कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतले। आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर वाढदिवस ही संकल्पना लोकांसाठी काहीतरी मला वाटते आपल्या हातून दान धर्म झालं पाहिजे। पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे राजा महाराजे सुद्धा दान धर्म करीत आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बघत आलोय। तर हा दान धर्म हा वाढदिवसानिमित्त केला जातो की आपल्या वाढदिवसानिमित्त कुठलाही गरीब माणूस ह्या एरियामध्ये उपाशी राहता नाही त्याची संकल्पना ही आहे। पण ती संकल्पना आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे आणि समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारचा मेसेज दिला पाहिजे की वाढदिवसानिमित्त चांगले संकल्प केले पाहिजे। तर मीही प्रत्येक वर्षी असा चांगला संकल्प करतो की आपल्यामध्ये एखादा अवगुण असेल तर तो गुण कसा पुढच्या वर्षी कमी होईल ह्याची दक्षता आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे। आणि मित्रांनो, आपण वाढदिवस जे आहे ते आपल्या वाढदिवस हे कार्यकर्त्यांनी साजरे केले पाहिजे, त्यांच्यामध्ये जल्लोष पाहिजे, तर त्या खऱ्या अर्थाने त्याचं मला वाटतं उद्दिष्ट पार होईल। आणि आज भिवंडीमध्ये माझे जेवढे कार्यकर्ते असतील, माझ्यावर प्रेम करणारे असतील किंवा कुठल्याही पक्षातले असतील, कुठल्याही जातीचे असतील लोक, तर मला वाटतं सगळ्या जातीतल्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि कुठलीही जात पात धर्म आणि पद न बघता जी लोक आपल्या बरोबर असतात ती आपली आहेत या प्रकारचं मी मानतो। आणि अशा प्रकारच्या लोकांना बरोबर ठेवणं मला योग्य वाटतं आणि अशा प्रकारच्या लोकांचं मला सहकार्य आहे। त्याच्यामध्ये आपल्या विविध जाती भेद
सगळी लोक माझ्या बरोबर आहेत आणि त्याबद्दल मला आनंद वाटतो की आपण कुठेतरी एक माणूस म्हणून जन्माला आलोय, तर आपण एक माणूस म्हणून सगळ्यांबरोबर चांगलं राहायला पाहिजे, आपल्या हातून चांगलं कार्य घडायला पाहिजे. अशा प्रकारचं मला वाटतं तो हा दिवस आहे आणि प्रत्येकाने त्याच्या जन्मदिवशी चांगलं काहीतरी काम करण्याचा हेतू आपण आयुष्यात पकडला पाहिजे. आणि या भिवंडी तालुक्यामध्ये जी काही उणीव असतील, ठाणे ग्रामीणमध्ये काही उणीव असतील, तर मला वाटते आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. आणि येत्या काळात मला वाटतं सर्वसामान्य माणूस याला येत्या काळामध्ये ट्रॅफिक पासून तर रस्त्याची दुरावस्था या सगळ्या गोष्टींमध्ये आपण प्रत्येकाने एकत्र येऊन मला वाटतं काम करावं पाहिजे. त्याच्यावरती एकमेकावरती टीका न करता सत्ताधारी असो की विरोधक असो, लोकांसाठी चांगलं काम व्हायला पाहिजे. नाही तर राजकारणी लोक नुसतं फसवण्याचं काम करतात, प्रत्येकाला वायदे देतात, वचनं देतात, कोणी पूर्ण करत नाही. त्याच्यामुळे आता राजकीय दृष्ट्या लोकांचा मला वाटतंय प्रत्येकाकडनं प्रत्येक माणसाचा राजकारणावरून आता विश्वास उडत चाललाय. तेव्हा मला वाटतं येत्या काळात सगळ्यात मोठी म्हणजे मनुष्य सेवा असेल, म्हणजे सोशल वर्क, हे मला वाटतं याच्याकडे सगळ्यांचं झेप असेल. आणि त्यामुळे आपण आता बघितलं असं या इलेक्शनला की निलेश सांबरे यांनी अपक्ष लढून सुद्धा 2.5 लाख मतं घेतली, म्हणजे ही यांची समाजसेवा आहे. तर मला वाटतं पुढच्या काळात लोक राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देतील आणि आमची पावलं नेहमी त्या समाजसेवेकडेच असतात. राजकारण आम्हाला बाळासाहेबांनी सांगितले की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. तर हळूहळू मला वाटतं आम्ही 90%च्या पुढे समाजकारणातच जाऊ, अशी आमची पुढची पावलं असतील. आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान या आमच्या संघटनेची पुढची वाटचाल असेल ती नक्की सोशल आणि समाजाविषयी आपल्याला कसं चांगला करता येईल, लोकांमध्ये कसं मतभेद कमी करता येतील याच्यासाठी पुढची पावलं असेल. आणि माझ्यावरती प्रेम करणारे अनेक लोक आले, मला आशीर्वाद दिला. माझ्या आयुष्यामध्ये जे 50 वर्ष निघून गेली, ते 50 वर्षात मला जेवढं लोकांसाठी करता आलं तेवढं मी केलं. पण त्या देवाने अजून माझं आयुष्य जर असेल माझं, तर मी नक्की लोकांसाठी झिजण्याचा प्रयत्न करेन, लोकांसाठीच सेवा करेन. अशा प्रकारची आजच्या दिवशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. आज रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.